ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच धाराशिवसाठी 18 कोटींचा निधी, विविध विकास कामाची स्थगिती दिलेल्या निधीला एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मंजुरी. ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीचा व्हिडिओ केला शेअर. खासदार ओमराजे निंबाळकर यांचं महिनाभरापूर्वी सुरू होतं बंडाचं प्लॅनिंग. ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंद निंबाळकर यांचा गौप्यस्फोट. मकरंद निंबाळकर ठाकरेंसोबतच राहणार. चर्चा झाली होती आमची, परंतु मला हे काही योग्य वाटलं नाही आणि त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी आपलं उद्धव साहेबांवर थांबलो. माझं म्हणणं होतं अजूनसुद्धा आपण याच पक्षातून, महाविकास आघाडीतून किंवा इंडिया आघाडीतून आपण अजूनही खासदार या ठिकाणी होऊ शकतो. लोकांचं आपलं प्रेम आहे. आपण तुम्ही दिवसरात्र लोकांसाठी झटता, त्यामुळे लोक तुम्हाला अजूनही निवडून देतील असं मी त्यांना सांगितलं. धाराशिवमधील कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचं महायुतीत स्वागत. महायुतीनं उमेदवारी दिल्यास प्रचारही करू, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी केलं स्पष्ट. तर बसमध्ये सीट मिळवून देणं म्हणजे विकास नसल्याचाही लगावला टोला. एक गोष्ट मला बाकीचं नाही बोलायचंय. आता त्यांचे विचार बदलले असतील तर स्वागतच आहे. आणि आम्हाला भाजपमध्ये शिकवलं जातं की पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. तर राष्ट्रासाठी जर राष्ट्रामध्ये काही आपल्याला नवीन विधेयक आणायचे असतील, त्याच्यासाठी जर यांचा उपयोग होणार असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांचं जात प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता. जात प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस. काटोल नगर परिषदेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शेकापची सत्ता. भाजप उमेदवाराला पराभूत करून अर्चना पाटील झाल्या नगराध्यक्ष. जालन्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भीक मागो आंदोलन. फुटलेल्या खासदारांना निधी देण्यासाठी शहरातील बस स्थानक परिसरामध्ये मागितली भीक. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा दिला इशारा. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता. विधान परिषदेचं उपसभापतीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता. विधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कृती दल उभारणार. राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर मुंबईत सुरू असलेले ड्रग्ज फ्री अभियान आता राज्यभर राबवण्यात येणार. स्वर्गीय आशा भोसले यांच्याबाबत शोकप्रस्ताव मांडताना मराठी भाषेतील चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी. मला दिलेल्या प्रतिमध्ये चुका होत्या. प्रत अत्यंत बारीक अक्षरामध्ये आणि अस्पष्ट होती. राहुल नार्वेकरांनी केलं स्पष्ट. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापूरमध्ये मनसेचं आंदोलन. आशा भोसले यांच्याबद्दल शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकर यांनी मराठीत बोलताना केल्या चुका. नार्वेकर यांना मराठी शुद्ध लेखनाचं पाठवण्यात आलं पुस्तक. विधानसभा अध्यक्षांना मराठी बोलता येत नाही, लिहिता येत नाही आणि वाचताही येत नाही. खासदार संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा. ते नार्वेकर आहेत की युरोपातील एक देश नॉर्वे आहे. संजय राऊतांचा नार्वेकरांना उपरोधिक टोला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विधिमंडळातील पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. एमपीएससीचा खेळ थांबवा, विद्यार्थ्यांचा जीव वाचवा असे बॅनर हाती घेऊन आंदोलन. मेगा भरती करण्याची विरोधकांची मागणी. राज्यात बालविवाहाचे धक्कादायक वास्तव. परभणीमध्ये 48% मुलींचं अल्पवयात लग्न. अनेक जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सादर. तर बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यावर परिणाम. सरकारकडून मान्य. लग्नपत्रिकेवर आता वधूवराच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार. राज्य सरकार लवकरच नियम लागू करणार. बालविवाहाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार उचलणार मोठं पाऊल. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींचं लग्न लागल्याची माहिती समोर. बीडच्या अंबाजोगाईमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीविरुद्ध पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. दळण आणण्यासाठी जात असताना अपहरण करून मुलीवर अत्याचार. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे टायर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग. अपघातानंतर टेम्पोनं घेतला पेट. गाडीसह साहित्य जळून खाक. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आवळी गावाजवळची दुर्घटना. मुंबई अहमदाबाद महामार्गावर कंटेनरला भीषण आग. 9 कोटींचा इलेक्ट्रॉनिक माल जळून खाक. वसईच्या सातवली परिसरातून भिवंडीच्या दिशेनं जात होता कंटेनर. आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट.
नाशिकच्या सातपूर MIDC परिसरामध्ये कंपनीला आग, अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण, कारण अजूनही अस्पष्ट. बंद पडलेल्या कंपनीला आग लागल्याची पोलीस प्रशासनाची माहिती. अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील स्त्री रोग विभागामध्ये करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. गायनिक OPD लिफ्टजवळ नव्यानं बांधलेल्या भिंतीच्या विटा निखळल्या, रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. सोलापूरच्या बार्शीमध्ये 27,87,000 रुपयांचा गुटखा पोलिसांनी केला नष्ट. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालानंतर बार्शी पोलिसांची कारवाई. नंदुरबारमध्ये LCBची मोठी कारवाई. आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक. शहादा शहर पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक घरफोडींचे गुन्हे उघड. 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये प्रशासन जगाव धरणे आंदोलन. नवीन संच मान्यता मसुद्याविरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक. प्रचलित निकषांनुसारच संच मान्यता कायम ठेवावी, शिक्षकांची मागणी. वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळी जमीनदोस्त. नुकसानाची पाहणी, पंचनामेही झाले, मात्र विमा कंपनीच्या हवामान मापक केंद्रावर वादळाची नोंदच नाही. विमा कंपनीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार. सिंधुदुर्गमध्ये नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे आंबा बागायतदारांचं 3 जुलैला जलसमाधी आंदोलन. देवगड हापूस उत्पादक शेतकरी आक्रमक. धुळ्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग. बैलजोडी विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी बाजार समितीत गर्दी, तर बैलांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका, नाराजी व्यक्त. गोंदिया शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद. पाईपलाईनमध्ये गळती असल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंगी गावांनाही फटका. पुणे दानापूर अमृत भारत एक्सप्रेस 27 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत. नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त मनमाडलाच असणार थांबा. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार. दानापूर हे बिहारच्या पाटणा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर.